संपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीला खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते। मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले। या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा करतात। तर मी खंडोबा यांची पूजाविधी कशा प्रकारे मांडलेली आहे आणि आजचा हा दिवस कसा साजरा केलेला आहे तुम्हाला तो पुढे बघायला मिळणार आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। सकाळी सकाळी आपण अन्नपूर्णा मातेला नमस्कार करत असतो। मार्गशीर्ष महिना हा अन्नपूर्णा मातेला अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपण प्रत्येक दिवसाला त्यांचे स्मरण करत असतो। तर तुम्ही बघू शकता देवघराजवळ मी अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे आणि दिवे प्रज्वलित केलेले। खंडोबा महाराजांच्या पूजेमध्ये हळदीला अत्यंत महत्त्व आहे। आपण ज्यावेळेस जेजुरीला जातो किंवा चंदनपुरीला जातो तर त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल की मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण असा हळदीने हळदीची उधळण केलेली असते। सर्वत्र पिवळा कलर दिसतो आपल्याला। तर त्याचप्रमाणे मी माझ्या देवघरामध्ये सुद्धा तसंच केलेलं आहे। तर दिवे प्रज्वलित केलेले आहे आणि हळदीसारखीच रांगोळी काढलेली आहे। लाल आणि पिवळा कलर मिक्स करून आणि गजलक्ष्मी काढलेल्या आहेत। तर मला खूप इच्छा होती, आज म्हटलं चला आपण देवघरासमोर सर्वत्र असं दिवे लावू आणि रांगोळीमध्ये कलर भरू आणि गजलक्ष्मीसुद्धा काढूया। तर खूप सुंदर रांगोळी झालेली आहे आणि दिवे प्रज्वलित केल्यानंतर मन खूप प्रसन्न झाले आणि आजूबाजूचं वातावरणसुद्धा प्रसन्न होत असतं। 6 दिवसांची घटस्थापना असते आणि आजचा हा दिवस शेवटचा आहे। भरपूर भाविकांनी मनोभावे पूजा केली असेल आणि एक टाईम भोजन करून उपवाससुद्धा करतात। तर प्रत्येकाचा इच्छेचा भाग असतो, ज्याच्याकडून ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे केलेच असेल आणि आज तळी आरती भरून नैवेद्य दिला जातो। सायंकाळी आपण गोडाधोडाचा नैवेद्य करून त्यांना आपण अर्पण करायचं आहे। तर अशा प्रकारे पहाटेची तुम्ही बघू शकता देवघरामध्ये देवांची पूजा। तर आज जास्त करून माझ्या झाडांना गुलाबी कलरची जास्वंदाची फुलं आणि कन्हेराची फुलं भरपूर लागलेली होती। तर गुलाबी कलर म्हणा किंवा गुलाबी फुलं हे सुद्धा आनंदाचं प्रतीक असतं। तर आपण अशा प्रकारे सुद्धा पूजेमध्ये ठेवू शकतो। तर ज्याप्रमाणे आपण जेजुरीला जाऊ शकत नाही किंवा चंदनपुरीला आपण काही कारणाने जाऊ शकत नाही, तर आपण घरच्या घरीसुद्धा आपल्या देवघरामधील वातावरण त्याचप्रमाणे प्रसन्न तर नक्कीच करू शकतो। तर मी तेच करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। खरंच आपण सुद्धा आपल्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी करून आपल्या घरातील वातावरण प्रसन्न करू शकतो। त्यानंतर सायंकाळी तुळशीजवळ सुद्धा त्याचप्रमाणे रांगोळी काढलेली आहे। तर बघू शकता या ठिकाणी सुद्धा मी इथे पिवळा आणि लाल कलर अशा प्रकारे टाकूनच रांगोळी तयार केलेली आहे आणि ही सुद्धा खूप सुंदर दिसत आहे। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आणि देवपूजा केलेली कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा।